नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत सध्या ज्या महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुमचा हप्ता का आला नाही किंवा यापुढे येईल की नाही यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे शेवटपर्यंत. तुम्ही बघू शकता हा जो महाराष्ट्र शासनाचा जी.आर आहे, शासन निर्णय आहे, महिला व बाल विकास विभाग. तर तुम्ही बघू शकता की योजनेचे लाभार्थी आणि पात्रता हे तुम्हाला अगोदरपासूनच माहिती आहे. तुम्ही मागच्या वर्षी अर्ज भरलेला होता. या योजनेचे लाभार्थी जो 28 जून रोजी 2024 रोजी जो जी.आर निघाला होता, त्याच्यामध्ये पहिले योजनेचे लाभार्थी कोण होते? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला. शासन निर्णयामध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि दुरुस्ती केल्यानंतर काय होतं? योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65, इथे काय होतं 21 ते 60 होतं, इथे काय होतं 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तुम्ही इथे बघू शकता, इथे ती अट नव्हती, पण इथे ती अट आलेली आहे की केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे तुमची मुलगी असू शकते की जिने 21 वर्ष पूर्ण केलेली आहे. फक्त एकच, दोन मुली नाही, एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला. तर ही अट समजून घ्या. जर दोन असतील तर तो दुसऱ्या व्यक्तीचा अगोदर जर हप्ते मिळाले असतील तर ते हप्ता आतापासून ते हप्ते बंद होणार आहेत, यापुढे ते हप्ते येणार नाहीत. आणखी काय अटी आहेत ते पण आपण बघूयात. कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे तुमची मुलगी किंवा दुसरं कोणी असू शकते की ज्यांची फक्त लग्न नाही झालेलं, ते फक्त एकच, आणि एक लग्न झालेली व्यक्ती, म्हणजे कुटुंबातील दोनच व्यक्ती. म्हणजे राशन कार्डावरती कुटुंब म्हणजे काय? राशन कार्डावरती जितके पण म्हणजे तुमचे कुटुंब असतात, त्या कुटुंबामध्ये किती जण आहेत म्हणजे लाभ घेत आहेत, म्हणजे त्या सदस्यांना मिळून, तर ते एक अट आहे. तर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली पाहिजे आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. जर तुम्ही 60 वर्ष अर्ज केला असेल तर तुम्हाला आणखी 5 वर्ष तो लाभ मिळेल. अपात्रता काय? म्हणजे तुम्ही कोणाला हा लाभ मिळणार नाही? ज्या कुटुंबातील सदस्य कामगार, सरकारी विभागात, मंडळात काम करतायत किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करतायत, सेवानिवृत्तीनंतर ते पेन्शन घेतात, म्हणजे निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2,02,500 रुपयांचे उत्पन्न असलेले कर्मचारी, कामगार, कंत्राटी पात्र ठरतील. पण अपात्र कोण ठरेल? ते शासन विभागावर तर राबवण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा जास्त, ज्या महिलांना 1,500 रुपयापेक्षा जास्त दुसऱ्या योजनेमध्ये पैसे मिळतात, ते त्या महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत. त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. जसं की आपण किसान सन्मान योजना निधी बघतो, त्यांना फक्त 500 रुपये मिळतात, कारण की त्यांना 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात ना त्यातले. त्यामुळे हे अपडेटेड जी आर मध्ये आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. बाकी संपूर्ण जी आर आहे, ओरिजिनल जी आर आहे. असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की तुमच्या परिचयातील सर्व लोकांना चॅनलचा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.